नमस्कार मंडळी, आज बनवल्या होत्या तिखट पुऱ्या. तर त्याच्यासाठी मी 2 वाटी गव्हाचं पीठ, 1 वाटी ज्वारीचं पीठ आणि अर्धी वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. जिरे पावडर टाकलेली आहे, थोडासा ओवा टाकलेला आहे, हिरवी मिरची, कोथिंबीर, लसणाची पेस्ट टाकलेली आहे, मीठ टाकलेलं आहे चवीपुरतं, हळद टाकलेली आहे आणि लास्टला तीळ टाकलेले आहेत. हे सर्व पीठ खूप छान मिक्स करून घ्यायचं. पीठ छान मळून घेतलेलं आहे आणि हा महिना पण आषाढाचा आहे. तर आषाढ महिना किंवा आखाड महिना म्हणतात. आषाढात पुऱ्या तळणं किंवा गोड पुऱ्या तळणं हे सर्व आपण करतो, त्यालाच आषाढ तळणं पण म्हणतात. तर ह्या पुऱ्या इतक्या छान आणि एवढ्या टेस्टी लागतात आणि ह्या दिवसामध्ये थोडंसं तेलकट खाल्लं तरी काही होत नाही आणि त्याच्यासाठीच हा आषाढ तळणं करतात. तर बघा, मी ह्या पुऱ्या बनवलेल्या आहेत, तिखट पुऱ्या आहेत, किती छान फुगतात. आणि जेव्हा पुरीवर आपण वरतून तेल टाकतो आणि नंतर पुरी पलटतो तेव्हाच पुरी मस्त फुगते. त्याच्यानंतर मी बनवलेली आहे पुरीसोबत खायला बटाट्याची आणि कोबीची भाजी. तर फ्लावर आहे हा. तर छान मस्त मसाला टाकून कांदा टोमॅटोचा. त्याच्यानंतर तिखट पुरीसोबत खायला कढी बनवलेली आहे आणि ही जी आहे साधी पुरी, सप्पक पुरी, ह्याच्यासोबत खायला दूध खीर बनवलेली आहे. धन्यवाद.